हॅलो एव्हरीवन, कशा सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन. ओके, मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलं होतं की याच्यावरती 10 मार्क्सला हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला अँथ्रासिन, नॅफ्थॅलिन आणि हायड्रोफिनाथ्रिसिन हे आहेत आणि डायफिनिल मिथेन आणि ट्रायफिनिल मिथेन हे कम्प्लीट युनिट नंबर 4 आहे तुमचं. आणि मोस्ट ऑफ कोण याच्यावरती क्वेश्चन विचारलाच जातो. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन पण बघून घेऊया. तुम्हाला मागच्या वेळेस मी क्वेश्चन पेपर दिलाच आहेत, तरी पण मी पुन्हा रिवाईज करून देते तुम्हाला की क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, क्वेश्चन असेल तुम्हाला की राईट इन डिटेल अबाउट द मेथड ऑन प्रिपरेशन सिंथेसिस केमिकल रिॲक्शन स्ट्रक्चर अँड मेडिसिनल युजेस ऑफ. मग त्याच्यामध्ये हा कुठला पण विचारला जाऊ शकतो. नॅफ्थॅलिन विचारला जाऊ शकतो किंवा अँथ्रासिन डेरिव्हेटिव्ह फिनाथ्रिसिन विचारला जाऊ शकतो 5 to 7, किंवा ट्रायफिनिल मिथेन किंवा डायफिनिल मिथेन या प्रकारे विचारला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा नॅफ्थॅलिन आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे, 10 मार्क्सला याच्यावरती विचारलाच जातो. ठीक आहे, आज आपण ते सगळं डिस्कस करणार आहे. ओके, काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. ओके, आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून जे पण मी नवीन व्हिडिओ टाकेल ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार. ठीक आहे, आता बघा पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन. तुम्हाला माहिती आहे की पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन काय? हायड्रोकार्बन चेन असणार आहे, असंच काहीतरी असणार ना, कारण की कार्बन आहे, हायड्रोजनच्या दुसरं काय आहे, बरोबर की नाही? तर आता बघा नेमकं काय आहे ते सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघत जाऊयात. क्वेश्चन कसा आहे तुम्हाला मी दाखवला, त्याचा आन्सर आपण बघणार. ठीक आहे, आता बघा पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन आय बिलॉंग्स टू द क्लास ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. तुमची ॲरोमॅटिक रिंग असणार याच्यामध्ये 100%, दॅट इज द कंटेन इन द मल्टिपल ॲरोमॅटिक रिंग असणार आहे मेड ऑफ द हायड्रोकार्बन कंपाऊंड. ठीक आहे, एक तुमची बेंझिन रिंगला, दुसरा एक नॅफ्थॅलिनमध्ये 2 रिंग असतात, तुमचा अँथ्रासिनमध्ये 3 असतात, हायड्रोफिनाथ्रिसिनमध्ये फक्त स्ट्रक्चर जस्ट काय केलेलं असतं, थर्ड रिंगला जस्ट ती हे केलेली असते. ठीक आहे, यूज केली असते. ह्या प्रकारे तुमचे हे सगळे रिॲक्शन असणार. ठीक आहे, 2 किंवा मोर बेंझिन रिंग जिथं असणार आहे ती काय तुम्ही म्हणतात, त्या कंपाऊंडला तुम्ही पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन म्हणतात, बरोबर की नाही? दिस कंपाऊंड इज ऑल्सो नोन एज पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ठीक आहे, आता नेमकं मेन टॉपिकला आपण स्टार्ट करणार. त्याचे 2 टाईप पडतात, एक तर तुमचा आहे फ्यूज रिंग कंपाऊंड म्हणतात आणि एक दुसरा आहे तुमचा आयसोलेटेड रिंग कंपाऊंड म्हणतात. ठीक आहे, आता नेमका आयसोलेटेड काय आणि फ्यूज काय? तर बघा ह्या प्रकारचं जेव्हा स्ट्रक्चर असणार आहे, या प्रकारचे ॲरोमॅटिक रिंगचे, याला काय म्हणतो तुम्ही आयसोलेटेड. तुम्हाला माहिती इथं कुठला ग्रुप आहे, सी, आणि इथं एच असणार आहे, बरोबर की नाही? आणि हे 2 तो तुमच्या आल्या ऑक्युपाईड. बघा ही 2 रिंग आहेत म्हणजे डायफिनिल झाले, 2 आहेत म्हणून डाय, आणि फिनिल रिंग आहे म्हणून फिनिल, आणि हा तुमचा मिथेन ग्रुप. ठीक आहे, टाय असेल तर म्हणजे ट्रायफिनिल रिंग, ही तुमच्या ट्रायफिनिल झाला 1 2 3 ट्राय, आणि हे फिनिल ग्रुप, आणि हा तुमचा सी आणि हा एच ट्रायफिनिल मिथेन असणार आहे. अंडरस्टँड? यालाच तुम्ही काय म्हणतात, आयसोलेटेड रिंग कंपाऊंड म्हणतात. ठीक आहे, आता फ्यूज रिंग कंपाऊंड म्हणजेच काय की जे एकदम अटॅच असणारे, फ्यूज असणारे, एकमेकांना फ्यूज असणारे, त्या रिंगला तुम्ही काय म्हणता, फ्यूज रिंग कंपाऊंड. त्या ज्या प्रकारे बघा नॅफ्थॅलिनची तुमची बेंझिन रिंग जशा जॉईंट आहेत दोघी पण, याला नॅफ्थॅलिन म्हणतात, याला अँथ्रासिन, आणि हा फिनोथ्रोबेन्झिन. ठीक आहे, या प्रकारे. आता आपल्याला आज स्टडी करणार आहे आपण नॅफ्थॅलिन करणार आहे. ठीक आहे, आता नॅफ्थॅलिन नेमकं काय आहे, त्याचे स्ट्रक्चर, केमिकल फॉर्म्युला, त्याच्या रिॲक्शन, ते आज आपण डिस्कस करणार आहे. आता नॅफ्थॅलिन हा इट इज अ मेंबर ऑफ द फ्यूज रिंग हायड्रोकार्बन. हा तुमचा पहिला झालं क्लास ऑफ पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन, आपण जर डिस्कस केलं आहे इंट्रोडक्शनमध्ये. ठीक आहे, नॅफ्थॅलिन इज अ क्रिस्टलाइन ॲरोमॅटिक व्हाईट सॉलिड हायड्रोकार्बन आहे. कसा आहे तो, क्रिस्टलाइन आहे, ॲरोमॅटिक आणि व्हाईट सॉलिड हायड्रोकार्बन आहे. नॅफ्थॅलिन मॉलिक्यूल इज डिराइव्ड फ्रॉम द फ्युजन ऑफ बेंझिन रिंग. बरोबर आहे, कारण की तुमच्या 2 बेंझिन रिंग इथं आहेत, म्हणजे ती फक्त काय फ्यूज झालेली, त्याला तुम्ही काय म्हणता, नॅफ्थॅलिन म्हणतात. कळतंय? आता रेझोनन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे, जेवढं रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त असणार आहे तेवढं तो कंपाऊंड कसा असणार आहे, स्टेबल कंपाऊंड असणार आहे, बरोबर की नाही? हे तुम्ही शिकलाच आधी. नॅफ्थॅलिन फ्रॉम द 3 रेझोनन्स स्ट्रक्चर डिलोकलायझेशन टू पाय बॉन्ड मेक द नॅफ्थॅलिन स्टेबल. म्हणजे तो काय होता, तो जो पाय बॉन्ड आहे तो काय होता, डिलोकलाइज होत राहतात. ठीक आहे, म्हणजे हा कसा मोर स्टेबल कंपाऊंड म्हणून जातो. आता बघा या पहिल्या रिंगमध्ये तुमचा हा जो बॉन्ड आहे तो काय होईल, नंतर इथं शिफ्टिंग होईल, हा इथं शिफ्टिंग होईल, ह्या प्रकारे तुमचे जे स्ट्रक्चर आहे ते दिसणार आहे. ठीक आहे, आता बघा हा बॉन्ड काय झाला, इथं शिफ्टिंग झाला, हा इथं शिफ्टिंग होईल आणि हा इथं शिफ्टिंग होईल, या प्रकारे दिसतंय. हे 2 बॉन्ड झाले, हा इथं एक बॉन्ड झाला. ठीक आहे, इथं बघा हा या प्रकारे.
हे काय होतं, डिलोकलायझेशन होतं. पाय बॉन्डचं काय होणार आहे, डिलोकलायझेशन होणार आहे. ठीक आहे. त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत. तर केमिकल प्रॉपर्टीज काय काय आहेत, त्याचा मेन म्हणजे तो सगळ्यात केमिकल फॉर्म्युला इम्पॉर्टंट असतो नॅफ्थेलिनचा. तो म्हणजे कार्बन किती त्याच्यामध्ये 10 आहेत, हायड्रोजन 8 आहेत. हा त्याचा नॅफ्थेलिनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की नॅफ्थेलिन इज द मोर रिॲक्टिव्ह दॅन द बेन्झीन. का म्हणून, कारण की रेझोनन्स एनर्जीवरून. ठीक आहे. नॅफ्थेलिनची एकाच याची रेझोनन्स एनर्जी किती, 61 किलो कॅलरी आहे. बरोबर. पण जे तुमचे बेन्झीन जो आहे, ठीक आहे, लेस दॅन ट्वाईस, म्हणजे बघा 36 दाखवतोय, फक्त बेन्झीनचं 36 दाखवतोय. बेन्झीनचा पूर्ण कंपाऊंडचं काय दाखवतोय, 36 दाखवतोय. पण हे बघा 61 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली जास्त आहे की नाही. मग तुमचा बेन्झीन काय होणार आहे, लेस होणार आहे. कळतंय. मोर काय सांगितलं तुम्ही, नॅफ्थेलिन आर द मोर रिॲक्टिव्ह कोणापेक्षा, बेन्झीनपेक्षा. कळतंय. आणि हा काय दाखवतो, sp2 हायब्रिडायझेशन दाखवतोय. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात त्याच्या स्ट्रक्चरमध्ये की तुमची जी 1 4 5 8 ही जी पोझिशन आहे ती काय असणार तुमच्याकडे, अल्फा तुम्ही म्हणणार, अल्फा म्हणणार. याला काय म्हणणार तुम्ही, बीटा म्हणणार. कळतंय. हां, जी तुमची 1 4 5 8 ची पोझिशन सांगितली ती अल्फा सांगितली. आणि जी तुमची 2 3 6 7 आहे, म्हणजे 2 3 6 7 ही तुमची काय दाखवणार आहे, बीटा पोझिशन, कारण की सेम डायरेक्शनला आहेत ना त्या, म्हणून. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादा कंपाऊंड आलेला असेल आणि तुम्हाला जर सांगितलं असेल की जसं तिसमध्ये वगैरे सांगितलं की प्रोडक्ट काढायला लावला असेल, मग तुम्हाला काय सांगते की हा बीटा नॅफ्थॉल आहे किंवा अल्फा नॅफ्थॉल आहे, व्हॉट एव्हर जे काही असेल तर. ठीक आहे. त्याप्रकारे ऑल्सो द अनलाइक द बेन्झीन इज द कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन द नॅफ्थेलिन आर नॉट ऑब्वियसली नाही सेम असणार आहे. बरोबर आहे की नाही. कार्बन 1 आणि कार्बन 2 काय सांगितलं तुम्हाला, बॉन्ड लेंथ सॉरी कार्बन C1 आणि C2 बॉन्ड जो असणार आहे, बॉन्ड लेंथ ऑफ द नॅफ्थेलिन हा शॉर्टर असणार आहे. किती असणार आहे, 1.36 अँगस्ट्रॉम दॅन द कार्बन 2. आणि कार्बन 2ची जी बॉन्ड लेंथ असणार आहे ती 140, कारण की त्याच्यामध्ये काय असणार आहे, आता बघा हे जे कार्बन 1 कार्बन 2 मधला आहे तो 136 दाखवतोय आणि हा 2 आणि 3 मधला काय दाखवतोय तुम्हाला, 140 दाखवतोय. कारण की याच्यामध्ये काय येतं तुझं डबल बॉन्ड कॅरेक्टर येते. कशामध्ये, C1 आणि C2 बॉन्डमध्ये. बरोबर की नाही. हा C1 आणि C2 मध्ये काय दाखवतोय, डबल बॉन्ड. इथं काय सिंगल बॉन्ड आहे ना, आहे की इथं बॉन्ड नाही आहे, म्हणजे तो काय ते कॅरेक्टर तिथे शो करतोय. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं की फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तो व्हाईट क्रिस्टल सॉलिड आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट 80 डिग्री आहे, बॉइलिंग पॉईंट 217 आहे. इट इज द इनसोल्युबल वॉटरमध्ये आणि सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तुमचे सिंथेसिस आहे. तर सिंथेसिस सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट झाला आहे. ओके. तुम्हाला प्रेडिक्ट द प्रोडक्ट किंवा जस्ट तुम्हाला सिंथेसिस वगैरे विचार आवडतो, सिंथेसिस वगैरे विचारलं, फास्ट स्टेप रिॲक्शन आहे. हा सगळ्यात सिम्पल आणि इझी पार्ट आहे. तुम्ही जर हा व्यवस्थित केला ना तर तुम्हाला फिनाथ्रिसिनमध्ये आणि अँथ्रासिनमध्ये काहीच डिफिकल्ट होणार नाही आहे. कळतंय. आता बघा याच्यामध्ये आहेत 5 स्टेप आहेत. एक तर फ्रीडल कॅप आहे, नंतर रिंग क्लोजर आहे, क्लेमेन्सन रिडक्शन फर्स्ट सेकंड आणि ॲरोमॅटायझेशन आहे. ठीक आहे. नंतर आता फ्रीडल कॅप अल्किलेशनमध्ये काय होणार, तुम्ही बेन्झीन घेणार आणि सक्सेनिक अनहायड्राइड घेणार. तुम्हाला ऑब्व्हियसली काय पाहिजे, आणखी एक बेन्झीन पाहिजे, तेव्हा तुम्हाला नॅफ्थेलिन कंप्लीट होणार आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, सक्सेनिक अनहायड्राइड, कारण की हा स्ट्रक्चर शो करतो. ठीक आहे. तर कशा प्रकारे बघा, बेन्झीन घेतला, सक्सेनिक अनहायड्राइड घेतला, दोघांना काय केलं तुम्ही, हीट केलं आहे एल सीरीजच्या प्रेझेंटमध्ये. बरोबर की नाही. एल सीरीजच्या प्रेझेंटमध्ये टू फॉर्म द तुम्हाला काय 3 बेंझॉइल प्रोपॅनिक ॲसिड तुम्हाला भेटा. फक्त सिंपल काय करणार, हा इथून बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे. हा बॉन्ड काय होईल, या कार्बन ग्रुपला अटॅच होईल. CH2 बघा इथं दिसतं स्ट्रक्चर, CH2 जॉईन केला, हा कार्बोनिल ग्रुप आणि हा जो हायड्रोजन आहे तुमचा तो इथं. ठीक आहे. OH ह्या प्रकारे. कळतंय. कारण की हा ऑक्सिजन तर ऑलरेडी आहेच ना तुमचा, इथून ब्रेक झालेला आहे. हा हायड्रोजन इथला घेतला त्याने, OH. कळतंय. नंतर तुम्ही तीच रिंग उचलायची तुम्हाला केमिकल रिडक्शनमध्ये सेकंड पार्टमध्ये. तुम्ही जो बीटा बेन्झॉइल प्रोपॅनिक ॲसिड काढला ना तो काढायचा तुम्हाला आणि सिंपल त्याची रिॲक्शन त्यासोबत करणार तुम्ही झिंक, म्हणजे रिडक्शन होणार. इथं रिडक्शन होणार म्हणजेच काय, हा कार्बोनिल ग्रुपचं काय होऊन जाईल, तुमचं CH2 कन्व्हर्जन होऊन जाईल. आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायचं तुम्ही डिटेलमध्ये हे सगळे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट घेतलेले आहेत. ठीक आहे. आधीचे हे बघा तर तुम्हाला इझिली मिळून जाणार. ठीक आहे. पण आता पण सिंपल आहे, तुम्हाला जे समजवते मी तशा प्रकारे. प्रेझन्स ऑफ द HCl म्हणजे हे काय रिड्युक्शनचं काम करते आणि तुम्हाला काय 4-फिनिल ब्युटोनिक ॲसिड तुम्हाला भेटणार. फक्त इथे काय CH2 होणार, बाकी जास्त स्ट्रक्चर जास्तच राहणार आहे. ठीक
ठीक आहे. नंतर रिंग क्लोजर. आता रिंग क्लोजर म्हणजेच काय, तुम्हाला नायमिंग होणार लक्षात येऊन इथं फक्त काय होणार, रिंग क्लोज होणार आहे, एवढंच आहे ना. तुम्ही तो काय घेतला, 4 फिनाइल ब्युटॅनिक ॲसिड घेतला आहे आणि त्याची काय करणार, हिट करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये आणि तुम्हाला काय भेटणार मग, टेट्रालोन भेटणार. ठीक आहे. फक्त रिंग काय केली तुम्ही, क्लोज केलेली. ठीक आहे. हा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो काय होऊन जाईल तुमच्याला, रिमूव्ह होऊन जाईल आणि हा ह्या प्रकारे जॉईंट होईल. कळतंय. मग याला काय तुम्हाला अल्फा टेट्रॉलॉन म्हणतात तुम्ही. ठीक आहे. एक क्लेमेन्सन रिडक्शन आहे. आता क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये अल्फा टेट्रॉलॉन तुम्ही घेतला आहे, त्याचं सिम्पल फक्त झिंक आणि HCl सोबत तुम्ही रिॲक्शन करणार, तुम्हाला काय म्हणा टेट्रालिन भेटणार, म्हणजे रिडक्शन करणार इथं पण एक प्रकारे. ठीक आहे. हा काय करणार तुमचा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. कळतंय. तुम्हाला काय भेटेल, टेट्रालिन भेटेल. नेक्स्ट कंडिशनमध्ये तुम्ही टेट्रालिन घेणार, बरोबर की नाही. कन्फ्युजन व्हायचं कारण काहीच नाही, स्टेप बाय स्टेप जा, तर सगळं इझी होईल. ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट काय केलं, टेट्रालिन घेतलं आहे, इज हिटेड विथ द पॅराडियम टू गिव्ह द नॅप्थॅलिन. कळतंय. टेट्रालिन घेतला आहे आणि फक्त हिटेड केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं, नॅप्थॅलिन भेटलं. ठीक आहे. त्याचं काय, इथले जे हायड्रोजन आहे तिथे फक्त बॉन्ड फॉर्मेशन करतात, ह्या प्रकारचं स्ट्रक्चर भेटणार आणि 2 हायड्रोजन तुमचे काय होणार, निघून जाणार आहे. ठीक आहे. फ्रॉम द पेट्रोलियम. आता पेट्रोलियमसोबत रिॲक्शन कशी, कॉपर ऑक्साईड तुम्ही घेणार आहे. ठीक आहे. व्हेन द पेट्रोलियम फ्रॅक्शन पास ओव्हर द कॉपर ऑक्साईड कॅटलिस्ट, कॉपर कॅटलिस्ट, सॉरी ऑक्साईड नाही आहे, कॉपर कॅटलिस्ट घेतलं आहे तुम्ही. किती डिग्री सेल्सिअस, 680 डिग्री सेल्सिअस. इट इज लीड टू द फॉर्मेशन ऑफ द नॅप्थॅलिन आणि मिथिल. 2 टाईप ऑफ द तुम्हाला 2 कंपाऊंड याच्यामध्ये एक मेजर मायनर कशा प्रकारे भेटणार बघा. एक तर तुम्हाला नॅप्थॅलिन भेटेल आणि दुसरा तुम्ही घेतला आहे मिथिल नॅप्थॅलिन घेतला आहे. ठीक आहे. एक मिथिलीन तुम्हाला भेटणार, मिथिल नॅप्थॅलिन तुम्हाला भेटणार आहे, सिम्पल या प्रकारे. ओके. नेक्स्ट आहे तुमचा की 4 फिनाइल ब्यूट इनोइक ॲसिड. याच्यामध्ये तुम्ही घेणार की तुमचा स्टार्टिंग मटेरियल 4 काय घेतलं तुम्ही, 4 फिनाइल ब्युटॅनिक ॲसिड घेतला आहे, तुम्ही त्याला हीट केला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये आणि तुम्हाला नॅप्थॉल भेटणार आणि त्याचं डिस्टिलेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, नॅप्थॅलिन भेटणार आहे. ठीक आहे. बघा रिॲक्शन, तुमचा 4 फिनाइल ब्यूट इनोइक ॲसिड आहे ह्या प्रकारे, डबल बॉन्ड इथं. तो तुम्ही सिम्पल H2SO4 सोबत रिॲक्शन करा, वॉटर मॉलिक्यूल काय होणार, निघून जाणार. हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर ॲजचा स्ट्रक्चर जास्तच राहणार आहे, कारण बघा CH, हा CH इथं डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड CH2 आणि हा तुमचा कार्बोनिल ग्रुप आणि हा वॉटर मॉलिक्यूल निघाला तुमचा, बरोबर की नाही, बाहेर झाला. तुम्हाला नॅप्थॉल भेटला. नॅप्थॉल भेटल्यानंतर तुम्ही फक्त सिम्पल डिस्टिलेशन लावणार. डिस्टिलेशन केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे भेटणार OH, इथं एक 1 बॉन्ड फॉर्मेशन होईल. ठीक आहे. नंतर तुम्ही फक्त रिडक्शन करणार, OH तुमचा निघून जाईल आणि नॅप्थॅलिन तुम्हाला फायनली भेटणार आहे. कळतं आहे. कोणाला कन्फ्युजन तुम्हाला कमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट सांगितलं त्यांनी की 4 फिनाइल ब्युटेन 1 इन घेतला आहे. ठीक आहे. आता काय घेतलं तुम्ही, 4 फिनाइल ब्यूट 1 इन घेतला आहे. त्याला तुम्ही काय करता, रेड हॉट कॅल्शियम ऑक्साईड. आता कॅल्शियम ऑक्साईडसोबत रिॲक्शन ती फक्त आपण काय कशासोबत करत होती, कॉपरसोबत करत होती, माझ्याकडनं ते पेट्रोलमध्ये बोलताना गडबड झाली. आता कॅल्शियम ऑक्साईडसोबत इथं करणार आहे आपण. ठीक आहे. रिॲक्शन इट इज द फॉर्म्युलेशन ऑफ द नॅप्थॅलिन 4 फिनाइल ब्यूट 1 इन घेतला. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड घेतला. सिम्पल रिॲक्शन काय होणार तुमच्याकडे, फक्त नॅप्थॅलिन तुम्हाला काय भेटणार इथं. फक्त काय करणार तुम्हाला रिॲक्शन, तुम्ही जस्ट काय होणार इथं, फक्त रिंग तर हे होईलच आणि इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करू, या प्रकारे स्ट्रक्चर तुम्हाला भेटणार आहे. कळतंय. नेक्स्ट तुमचा केमिकल रिॲक्शन मेन टॉपिकला स्टार्ट झाली. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये प्रेडिक्ट द प्रोडक्ट वगैरेमध्ये पण विचारलं जाऊ शकतो कदाचित. आणि जस्ट तुम्हाला क्वेश्चन 10 मार्क्सला कशा प्रकारे विचारतं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. ठीक आहे. तर बघा आता नॅप्थॅलिन दिला आहे, तुमची जर हॅलोजनसोबत रिॲक्शन, हॅलोजन Br2 Cl2 वगैरे असे जे आले, आयोडीन वगैरे म्हणजे ब्रोमिन क्लोर जे पण हॅलोजन ग्रुप असणार आहे ते ग्रुप जर आले तर तुमची ती काय असते, हॅलोजन रिॲक्शन असते, बरोबर की नाही. आणि तुम्हाला सांगितलं मी ही आणि ही कुठली पोझिशन आहे, अल्फा पोझिशन आहे. ही आणि हा कुठला पोझिशन आहे, बीटा पोझिशन आहे ना. 1, 4, 5 आणि 8 ही कोणती आहे, अल्फा पोझिशन. 2, 3 आणि ही तुमची कुठली आहे, बीटा पोझिशन आहे. हा अल्फा ब्रोमो तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. अल्फा पोझिशनला जॉईंट आहे म्हणून. नेक्स्ट तुम्ही कुठली पण असू शकते, असं नाही की तीच असणार आहे. तुम्हाला नायट्रिक ॲसिडसोबत दिलेलं आहे, नायट्रेशन रिॲक्शन असणार तरी पण ती काय अल्फा पोझिशनला जॉईंट आहे. NO2 ग्रुप म्हणजे अल्फा नायट्रो नॅप्थॅलिन तुम्ही त्याला म्हणतात. आता जर H2SO4 असेल म्हणजे सल्फोनेशन रिॲक्शन होत असेल, बरोबर की नाही. नॅप्थॅलिनची सल्फोनेशन रिॲक्शन नॅप्थॅलिनचंच घेतो आपण. ठीक आहे. मी कॉमन लिहिलं आहे H2SO4. तर सिम्पल काय, अल्फा नॅप्थॅलिन सल्फोनिक ॲसिड तुम्हाला भेटणार. इथं लिहिताना गडबड झाली म्हणून मी पुन्हा राईट डाऊन केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा
CH3Cl घेतला LC3 फ्रिडल ॲप्लिकेशन मग तुम्हाला माहिती की इथं कुठला ग्रुप जॉईन होईल CH3 ग्रुप जॉईन अल्फा मिथिल नॅप्थिन तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं फ्रिडल कॅम्प कलेक्शन त्याच्यामध्ये पण काय होणार तुमचं झालं कुठला ग्रुप घेतला CH3CO Cl तर निघून जाईल या प्रकारे तुम्हाला रिॲक्शन मिळेल म्हणजे ॲसिटो नॅप्थिन तुम्हाला भेटणार आहे. ओके अल्फा पोझिशनला जॉईन आहे सगळ्या ठिकाणी अल्फा पोझिशनला जॉईन आहे जेवढं पण बघणार तेवढं. ठीक आहे. आता रिडक्शन प्रोसेसमध्ये काय होणार सिम्पल नॅप्थेलिन घेतला आहे तुम्ही जसं तुम्ही यूज करताय इथेनॉल केला आहे आणि सोडियम केला आहे तर तुम्हाला काय भेटला 1,4-डायहायड्रो नॅप्थेलिन तुम्हाला भेटला आहे. बघा स्ट्रक्चरमध्ये कुठे डिफरन्स होतात ना ते लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इथं निकेल आणि ते घेतलं म्हणजे रिडक्शन प्रोसेस होणार म्हणजे तुम्हाला टेट्रालिन भेटणार. आपण याची पण पहिली स्टार्टिंगला काढली की नाही रिडक्शन याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आणि ह्याचं आता नेक्स्ट तुमची रिडक्शन झाला ऑक्सिडेशनमध्ये काय होईल फक्त आता त्याच्यामध्ये तुमचे जे ग्रुप असणार आहे सूट ग्रुप जसे जॉईन होणार. ठीक आहे. ऑक्सिडेशन नॅप्थेलिन डिपेंड डिफरंट ऑक्सिडायझर एजंट एक तर तुमचा केमोनोफर घेतला एक ओझोन ॲसिड घेतला आहे. केमोनोफरमध्ये काय ॲसिडिक मिडियमच्या प्रेझेन्समध्ये काय होणार इथं फक्त तुमचे ॲसिड ग्रुप लागणार म्हणजे हा कसला कंपाऊंड झाला थॅलिक ॲसिड झाला. ठीक आहे. O3 म्हणजे ओझोन एसिड इथं काय तुम्हाला भेटला थॅलिक अल्डिहाइड भेटला अल्डिहाइड ग्रुप आहे ना हा CHO तुमचा ग्रुप कुठला आहे अल्डिहाइड ग्रुप आहे करतंय एवढं विशेष काही नाही आहे रिॲक्शन एकदम इझी आहे. काय कन्फ्युजन तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाला पण फॉलो करा इंस्टा ID पण शीतल गिरासेचे. नेक्स्ट आहे तुमचा इम्पॉर्टंट म्हणजे मेडिसिनल यूज त्याचे काय काय यूजेस आहेत ते तर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारला गेलं आहे की याचा यूज तर तुमचा सिंथेसिस व्हेरिएट डाईजमध्ये होतो किंवा ड्रग लाईक द मोनोलॉक्झरमध्ये तुम्ही त्याच्यासाठी यूज होतो इट इज द प्रिझर्वेटिव्ह म्हणून किंवा आय ट्रुबल्स वगैरे इफेक्टिव्हली यूज इन द आय ट्रुबल्समध्ये अँटीसेप्टिक एजंट म्हणून यूज होतो इट इज द इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग विथ द सिम्पटम्स ऑफ कोल्ड फिवर अँड याच्यासाठी इम्पॉर्टंट हे मेडिसिनल यूजेस आहेत. ठीक आहे. तुम्ही कुठले पण 2-3 लिहून टाका. ठीक आहे. जे इझी असतात ते राईट डाऊन करून टाकायचे. आता नॅप्थेलिनचा डेरिव्हेटिव्ह कुठला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट झाला आहे. तुम्हाला जसं विचारलं होतं की नॅप्थेलिन डेरिव्हेटिव्ह 5 किंवा 7 मार्क्सला विचारलं होतं तुम्हाला नॅप्थेलिन डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे कळतं आहे. त्याच्यामध्ये आहेत नॅप्थॉल एक नॅप्थोलिक ॲसिड आहे नॅप्थोक्युनस आहे नॅप्थिल अमाइन आहे. ठीक आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर बघूयात नॅप्थॉल्समध्ये काय होणार आहे ऑल म्हणजे OH ग्रुप असणार आहे हे तर सगळ्यांना माहिती हे कॉमन आहे. इट इज द हायड्रोक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅप्थेलिन हा कुठला आहे OH म्हणजेच काय तुमचा हायड्रोक्सिल डेरिव्हेटिव्ह बरोबर की नाही OH म्हणजे हायड्रोक्सिल ग्रुपमध्ये तुम्ही इट इज द प्रिकर्स ऑफ द व्हेरियस ड्रग सिंथेसिस अल्फा नॅप्थॉल याचं मेन इन्ग्रेडियंट कशासाठी मॉलिश रिएजंट म्हणून यूज करता तुम्ही. ठीक आहे. आणि बीटा नॅप्थॉलचा यूज अँटीसेप्टिक फॉर द स्किन डिसीज वगैरे असतात त्याच्यासाठी. ओके. एक 2 राईट डाऊन तर करावंच लागतील तुम्हाला. ठीक आहे. नॅप्थिल अमाइन एक अमाइन ग्रुप फक्त इथं जॉईन असणार आहे एक तर अल्फा आणि एक तर बीटा पोझिशनला. कन्फ्युजन होण्याचं काम नाही म्हणजे एक नॅप्थॉल लक्षात ठेवा नॅप्थिल अमाइन नॅप्थोलिक ॲसिड म्हणजे जसे नावं आहेत ना त्याचे ॲसिड म्हणजे काय COH ग्रुप असणार आहे अमाइन म्हणजे काय NH2 ग्रुप असणार आहे ओल म्हणजे नॅप्थॉल ओल म्हणजे OH ग्रुप असणार आहे कळतंय ना. हे तर बेसिक कन्सेप्ट आहे तुमचे. नॅप्थिल अमाइन इज द येलो व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे इट इज अ यूज डाय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द रबर पेस्टिसाइड अँड व्हेरियस फार्मास्युटिकलमध्ये यूज होतात. ठीक आहे. दोघांचे स्ट्रक्चर ॲक्च्युली स्ट्रक्चर सेम आहेत फक्त अल्फा आणि बीटा पोझिशनला जॉईन केले तेवढंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा नॅप्थोलिक ॲसिड याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की इंटरमिडिएट प्रोडक्शन डायस फार्मास्युटिक दे आर ऑल्सो इन द ॲरोमॅटिक कार्बोनिक ॲसिड यूज इन द व्हेरियस ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये होतो. एकदा तुमचा अल्फा नॅप्थोलिक ॲसिड बीटा नॅप्थोलिक ॲसिड. ठीक आहे. एक तर तुमचा नॅप्थोक्युनोन याच्यामध्ये काय होणार क्युनोलिन ग्रुपमध्ये माझे 2 तुमचे कार्बोनिल ग्रुप असतात क्युनोन ग्रुप 2 असतात बरोबर ना त्याला तुम्ही क्युनोन्स म्हणतात बरोबर. दे हॅव द अँटी मायक्रोबायल अँड अँटी फंगल प्रॉपर्टीज दे यूज इन द व्हेरियस डाईज अँड ड्रग डेव्हलपमेंट दिस आर द कंपाऊंड कंटेन द नॅप्थेलिन 2 कीटोन ग्रुप असणार आहे ह्या प्रकारे. तुमची 1-2 नॅप्थोलिन 1 आणि 2 पोझिशनला आहे इथं 1 आणि 4 पोझिशनला म्हणून 1-4 म्हणणार किंवा 2 आणि 6 असं जे काय पोझिशनला जॉईन असतील ते तुम्ही म्हणू शकता. आता बघा इथं 2 आणि 6 पोझिशनला तुमचा 2 आणि 6 पोझिशनला तुमचा जॉईन म्हणून तुम्ही काय 2-6 नॅप्थोलिन म्हणणार. ठीक आहे. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसणार आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.